आज आपण मस्त अशी छान खारी बुंदी बनवणार आहोत. ही खारी बुंदी आपण चिवड्यामध्ये, नंतर पाणीपुरीमध्ये आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुंदीचा रायता बनवला जातो. अप्रतिम लागतो बुंदीची कोशिंबीर. तर अशी ही खारी बुंदी केव्हाही आपण खाऊ शकतो. चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आज आपण खारी बुंदी बनवणार आहोत, तेही घरच्या घरी. तर या ठिकाणी बुंदी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. तर मी मीडियम आकाराच्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. एवढ्याच पिठाची भरपूर बुंदी तयार होते. आता तुम्ही बघितली तेवढी बुंदी तयार होते. आता ह्या बेसन पिठामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. जितकं ह्या पिठाला मीठ लागेल तितकं. नाहीतर मग थोडं कमी घाला आणि नंतर चव घेऊन तुम्ही पुन्हा घालू शकतात. आता मी खाण्याचा सोडा घालते. तर हा खाण्याचा सोडा 2 चिमूटभर घालायचा. मीडियम आकाराच्या मीडियम आकाराच्या वाटीसाठी 2 चिमूटभर सोडा घालायचा आहे. सोडा मीठ मिक्स करून घेतलं आणि मग आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. तर हे पीठ जे आहे बुंदीचं पीठ ते खूप घट्ट नाही, खूप पातळ पण नाही, असं थोडं मीडियमसर पातळसर पीठ भिजवायचं आहे. मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर सुरुवातीला थोडं पाणी घालून मस्त या ठिकाणी आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे. हे पाणी घालून आता पुन्हा पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. छान मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि अशा पद्धतीचं पातळ पीठ आपल्याला लागणार आहे बुंदी बनवण्यासाठी. बघा, अशा पद्धतीचं पीठ पाहिजे. लक्षात येत असेल तुमच्या, तर अशा पद्धतीचं पीठ घ्यायचं म्हणजे याची बुंदी खूप छान पडते. तर आता हे मी थोडा वेळ चांगलं फेटून घेते आणि फेटून झाल्यानंतर आपण याची बुंदी पाडून घेणार आहोत. इतकं म्हणजे काहीच साहित्य लागत नाही, खूप कमीत कमी साहित्यामध्ये आणि कोणीही बनवू शकेल अशी झटपट बुंदी तयार होते. तर या ठिकाणी आपलं पीठ भिजवलं गेलेलं आहे. आता हे बुंदी पाडण्यासाठी अशा पद्धतींचा छिद्रे असलेला चमचा घ्यायचा किंवा झाऱ्या असतो, त्याला छिद्रे असतात ना, तो झाऱ्या घ्यायचा. तर याच्याने आपल्याला बुंदी पाडायची आहे. एक दुसरा चमचा घ्यायचा, या चमच्याने याच्यावर पीठ घालायचं आणि बुंदी पाडून घ्यायची. बुंदी तळण्यासाठी एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बुंदी पाडायची आहे. तर चमच्यामध्ये आता पीठ आपण टाकू, आपोआप बुंदी खाली पडते. हे बघा, अशा पद्धतीने खाली बुंदी पडत जाते आणि हे भांडं पूर्ण भरलं की बंद करायचं बुंदी पाडायचं. नाहीतर मग ती एकमेकांना चिपकून मोठ्या आकाराची बुंदी तयार होईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी छिद्र्यांच्या चमच्यामध्ये दुसऱ्या चमच्याने पीठ घातलेलं आहे आणि पूर्ण भांडं भरलं की लगेच बंद करायचं. एवढी बुंदी तळून घ्यायची आणि मग पुन्हा दुसरी बुंदी पुढच्या ही काढून घेतल्यानंतर तळायची. तर ही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता बघा, हा थोडा मोठा चमचा आहे, याच्याने पण तुम्ही बुंदी पाडू शकतात. आता मी याच्याने बुंदी काढून घेते. तर अशा पद्धतीने ही बुंदी झाल्यानंतर पुढची बुंदी आपल्याला पाडायची आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. फक्त लक्ष ठेवायचं की जास्त जळली नाही पाहिजे. आणि रंग पण टाकायची गरज पडत नाही, कारण की बेसन पिठाला ऑलरेडीच पिवळा रंग असतो, त्याच्यामुळे छान पिवळसर बुंदी तयार होते. जेव्हा आपण तळतो, तळल्यानंतर सुद्धा मस्त बुंदी तयार होते, पिवळा रंग येतो तिला छान. आता ही छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेली आहे, काढून घेऊया. अशी बुंदी अशीच नुसती खायला पण छान लागते. पाणीपुरीच्या पाणीमध्ये टाकली जाते. नंतर ह्या बुंदीची छान अशी कोशिंबीर बनवली जाते. तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्ही ही बुंदी वापरू शकतात. आता पहिली बॅच बुंदीची काढून घेतली. आता परत दुसरी सेकंड बॅच आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे आणि अशी पाडल्यानंतर ती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर बघा, दुसरी बॅच पण बुंदीची या ठिकाणी तेलामध्ये सोडलेली आहे. बुंदी सोडली तेलामध्ये छिद्र्यांच्या चमच्याने. आता ही पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. ही पण बुंदी मस्त तळून झालेली आहे, काढून घेऊया. आणि छान कुरकुरीत खुसखुशीत अशी मस्त बुंदी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने सर्व पिठाची बुंदी पाडून घेतलेली आहे आणि भरपूर अशी बुंदी या ठिकाणी तयार झालेली आहे. थोडंसंच पीठ घेतलेलं होतं आपण, वाटीभर पिठामध्ये भरपूर बुंदी तयार होते. आणि गोड बुंदी पाहिजे असेल त्याची पण रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल.
त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ती गोड बुंदी पण बघू शकता. तर या ठिकाणी मस्त अशी छान झटपट आपली खारी बुंदी तयार झालेली आहे. तर एवढ्याशा पिठाची भरपूर डिश भरून बुंदी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. बघा एकदम सुटसुटीत, कुरकुरीत आणि मस्त छान घरच्या घरी आपली बुंदी या ठिकाणी तयार आहे.